चांगली गोष्ट आहे. मोठे नेते आहेत, ते फक्त माझ्याच मतदारसंघामध्ये फिरतील असं नाही, अख्ख्या महाराष्ट्रात फिरतील. त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचे नेते वेगळे आहेत. नेते जसं सांगतील, आता नेत्यांनी सांगितलं नसलं तरी जिथं कुठं ते फिरतील तो शेवटी त्यांचा अधिकार आहे. शेवटी मोठ्या नेत्यांना आपण काय बोलणार. म्हणजे निवडणुकीची तयारी तर सुरू नाही केली त्यांनी. आता मी एक तुम्हाला सांगतो, माझ्या विरोधात कोणाला उभं राहायचं त्यांनी राहावं. किती लोकांना मतं खाण्यासाठी उभं करावं. काही केलं तरी तिथे असणाऱ्या लोकांवर माझा विश्वास आहे. कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलं, त्यामुळे त्यांच्यासाठी विचारासाठी भल्यांबरोबर मी भिडायला तयार आहे. एक चर्चा अशी आहे की तुम्ही बारामतीमध्ये पण जाऊ शकता आणि अजित पवारांच्या विरुद्ध लढू. कर्जत जामखेड मी कधीही सोडणार नाही. काही झालं तरी कर्जत जामखेडमधूनच लढणार आणि लोकांच्या आशीर्वादाने, लोकांच्या पाठिंब्याने मला हाही विश्वास आहे. गेल्या वेळेस जी लीड होती ती लीड अधिक त्याच्यामध्ये वाढलेली आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. नाही, शेवटी एक आहे, त्यांनी ओपनली मागणी केली असे नाही, कदाचित ती चर्चा असेल. त्यांनी इच्छा व्यक्त केली ऑन कॅमेरा. सगळ्यांची इच्छा असतेच. अनिल देशमुख साहेब, सलील भाऊ असतील, पवार साहेब योग्य असा निर्णय घेतील आणि त्यानंतरच आपल्याला त्या बाबतीत जे काय कळायचं ते कळेल. आणि आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे, आमच्या घरामध्ये लोकशाही आहे. त्यामुळे कोणाला कुठलीही इच्छा असेल तर आम्ही सर्वजण बोलून दाखवतो. चर्चा झालेली बरी असते. महाविकास आघाडीमध्ये असू नये तर आमच्या पक्षात महायुतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथं रस्सीखेच होते, तिथून एकामेकांच्या कुरघुड्या केल्या जातात. ते महायुतीचा विषय आला. आमच्यात तसं होत नाही. पण अनिल देशमुख साहेब, सलील भाऊ असतील,